आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सॉरी सॉरी सॉरी, मला जरा आवरायला उशीरच झाला। मला सांग काय करायचं आता? वहिनी काहीच नाही करायचं, माझं सगळं आवरून झालंय। भागूचा डब्बा पण झालाय, नाश्ता पण झालाय, आलेच मी। काय झालं? ओ ग, हसा बरं जरा, हसा हसा हसा, आता हसा बरं। काय काय म्हणतोय तुमच्या भाच्या? काय म्हणणार, हसायलाच तयार नाही आहेत दोघी। का ग काय झालं? आम्ही मामांचा आवाज ऐकला नाही ना सकाळपासून। मामाचा आवाज ऐकल्याशिवाय आम्ही हसतच नाहीत। आत्तापासूनच नखरे चालू झालेत दोघींचे। मामाच्या लाडक्या भाच्यात त्या, आता मामाला येऊ दे, मग बघ कशा चेकळतील। बरं ते राहू दे। वहिनी अक्का तुम्ही नाश्ता करून घ्या। वहिनी तू लगेच खाऊन घे बरं का, एकदा का तुझ्या पेशंटची रांग लागली ना की तुला पाणी प्यायला वेळ नसतो। बस भागू हे घे तुझा नाश्ता आणि तुझा डब्बा, खा लवकर। काय ग भागे, मी तुझ्यासाठी सकाळी 6 वाजता उठले, नाश्ता बनवला, जेवण बनवलं, डब्बा बनवला तुझा, आणि तू इथे आरामात बसलेस का? आवरायचं नाही का तुला? कॉलेजची वेळ चुकली तर? आधीच 3 दिवस झाले कॉलेजला गेलेले नाही, आज पण नाही जाणार का? आवर लवकर चल। राजू ताई, मी आज पण नाही जाणार। का ग? कॉलेजला का नाही जाणार आहेस तू? नाही म्हणजे कॉलेज बुडवणारी मुलगी तू नक्कीच नाहीयेस। बाबू काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही, जाईन उद्यापासून। काय ग, उद्यापासून का? आज का नाही? काय झालंय? तुला कॉलेजमध्ये कोणी त्रास देते का? तब्येत बरी नाही का? तर मग काय अडचण आहे? भागे मला खरं खरं सांग, काय झालंय? तुला माझी शपथ आहे? दादा, माझ्या पोटात दुखतंय, पिरियड झाल्यामुळे 3 दिवसांपासून त्रास होतोय, पण आता वाटतंय बरं। तुळजा, या दिवसात पोटात दुखणं म्हणजे किरकोळ असतं ना? हो, पण कॉलेजला न जाण्याचं हे कारण नाहीये असं वाटतंय मला। भागे काय दुसरं कारण आहे? पटकन सांगा। दादा, मी कॉलेजला जायचं टाळते, कारण आमच्या कॉलेजमधलं वॉशरूम खराब आहे। तिथे कसली स्वच्छताच नसल्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतोय। इतर दिवशी तर त्रास होतोच, पण हे 4 दिवस जरा जास्तच होतो, म्हणून नाही जाते। हे तुम्हाला आधी का नाही सांगितलं? एवढी मोठी गोष्ट नाही वाटली दादा। अगं भागे, ही काय लहान गोष्ट आहे का? अरे एवढ्या साध्या साध्या सुविधा जर मुलींना मिळत नसतील तर त्यांनी घराबाहेर कसं पडायचं? आणि तू हे 4 दिवस घरात राहशील, बाकीच्या मुलींनी काय करायचं? कॉलेजमधली प्रत्येक मुलगी त्रास सहन करत असणार आहे। एवढी मोठी गोष्ट तू मला आत्ता सांगतेस? या लोकांना शिक्षणाच्या ठिकाणी सुद्धा मुलींच्या अडचणीचा विचार करता येत नाही राव। कमाल आहे, अशाने पुरुष शिकायला घराबाहेर कशा पडायच्या? याच्यावर ना मलाच काहीतरी उपाय काढला पाहिजे। अगं आय 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 आय, हे आमच्याच माग पोटदुखी का लागले हो? ए शोभे, अरे कधी होणार तुझा जिरा सोडा? होय, झाला झाला झाला, कधी होणार तुझा जिरा सोडा? होईस्तोर आम्हाला आमचा जीव सोडायला लागणार बहुतेक। आय 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 आय, हो गया जिरा सोडा। हा ए शोभे, हा हे बघ, तुझ्याकडे काय पोटदुखीवर उपाय का? हा होय, हाय की। हा, शाबूची पेस्ट करते, नाहीतर तुपातली खिचडी करते, म्हणजे राहील तुमचं पोट दुखायचं। तूच खा, आम्हाला नाही खायची इच्छा। उपाय सांगितला तो बी करायचा नाही, आणि जिरा सोडा दिला तो बी प्यायचा नाही, बसा तसंच। येतोय, आय आय आय। हॅलो, हा येतोय का आवाज? अरे काय नाही, मला तुला लई गोष्टी सांगायच्या होत्या। नाही नाही न ग, असं फोनवर नको। अरे कुणाच्या तरी पापाची माळ तुझ्या मोर उलगडायची हाय, मला योग वचन दे। तू समजा ऐकलं
की मग त्या माणसाला त्याच्या पापाची चांगली शिक्षा देशील, चांगला धडा शिकवशील त्याला. मी तुझ्यापासून योग गोष्ट लपविल्या. ती माझी हरब अक्का आणि मी तिकडं डोंगराव गेलो होतो का नाही तेव्हा. तुझ्या मालक, हवं काय अवस्था करून घेतलीस स्वतःची, हा? पर खरं सांगू का, तुमची ही अवस्था बघून का नाही मला लय मजा येते. आज नाही बर का मी कोणाला काय सांगितलं, पर लवकरच मी काय न सांगता बी सूर्यपातूर समध्या गोष्टी गेलेल्या असतील्या. मग तुमचं काय खरं नाही बाबा. थोबाड बंद कर तुझे. तुला का हौस आली का मला डिवसण्याची? मागात पडून ती. पडून द्या की, मला नाही कोणाचं भ्या वाटत आता. तुझ्यात मालक मालक, अव आधी स्वतःच्या कर्माची भोग भोगा आणि मग दुसऱ्यासनी धमक्या द्या. अव घरात काम करणाऱ्या बायका बी तुम्हाला किंमत देना झाल्या त्या. तुम्ही बाहेर गेला तर रस्त्यावर कोण गुन्हेगार चाललाय का काय अशा नजरेनं तुमच्याकडे लोक बघतात. ती मालक, तुमच्या पोटात एवढं का दुखतंय ते कळणं झालंय मी तुम्हाला. मी सांगू का, सूर्याच्या भ्यान सूर्या, भागू म्हणते ना ते अगदी खरंय. मुलींकडे पर्याय नाहीये म्हणून हे वॉशरूम वापरत असणार आहेत ते. अरे अत्यंत अनहायजेनिक आहे हे वॉशरूम मुलींसाठी, त्यामुळे आजारांची शक्यता तर आहेच. पण ह्या गोष्टींकडे कॉलेज दुर्लक्ष करतायत ह्याच मला आश्चर्य वाटतंय. आणि आपल्याला भागून सांगितलं म्हणून कळलं. तिनं सांगितलंच नसतं तर काय कळलंच नसतं. आणि बाकीच्या पोरींना पण त्रास सहन करावा लागला असतं. कसं आहे ना, मुलींना नुसतं शिक्षणाची तयारी दाखवून उपयोग नाही. या शिक्षणाच्या ठिकाणी त्यांना चांगल्या सोयी देणं पण गरजेचं आहे. बागू, तुझ्या मुख्याध्यापकांचं ऑफिस दाखव मला. चल. दादा पण मी आहे ना, चल चल. ऐका ना माझं. वा बाजूला. ऐका ना माझं. ऐका ना माझं. साठे कोण आहे ते? मी म्हणत होतो सर कामात आहेत, पण ह्यांनी ऐकलंच नाही माझं. विनंती करायची असती ना, शिस्तीत आलो असतो. तक्रार करायला आलोय मी. जे काय असेल, पण ही काय आत यायची पद्धत नव्हे. भाग्यश्री ना तू, 11वीला आहेस तू. हे कोण आहेत तुझे? सर, हा माझा सूर्या दादा आणि ही वहिनी. सर, माझी बहीण गेले 3 दिवस झालं कॉलेजमध्ये येत नव्हती. तुमच्या कॉलेजमधल्या बाथरूममध्ये तिला जाऊ वाटत नव्हतं. तुमच्यातल्या सगळ्या शिक्षकांना मुलींच्या अडचणी काय आहेत, त्यांना काय काय सहन करावं लागतं हे सगळं माहीत असून सुद्धा कसं काय राहू शकता तुम्ही? सर, आम्ही आता स्वतः बघितलं. तुमच्या कॉलेजचं वॉशरूम असं आहे ना की तिथे चुकूनही कोणी जाऊ शकत नाही. हो, म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला मुलांच्या तब्येतीची, स्वच्छतेची काहीच पडलेली नाहीये. तुम्ही लक्षच देत नाही त्याच्याकडे. हो सर, हे असे संस्कार करणार आहात का तुम्ही इकडच्या मुलांवरती? हे बघा सर, मुलगा असो किंवा मुलगी, त्यांना मूलभूत सुविधा इथे मिळायलाच हव्या असं नाही वाटत का तुम्हाला?